नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला शमीच्या झाडाबद्दल माहिती सांगणार आहे। अजून मित्रांनो याला तुम्हाला लावायचं कसं तेही सांगणार आहे। याचे सिंपल केअर टिप्स म्हणजे काळजी कशी घ्यायची आहे, अजून या झाडाला खतं कोणते कोणते टाकायचे असतात, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। सगळ्यात पहिले पाहून घेऊ मित्रांनो, हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये समोर पाहू शकता हे जे आहे मित्रांनो हे शमीचं झाड आहे। अजून शमीचं झाड का बरं इम्पॉर्टंट असते मित्रांनो, शमीचं झाड आहे इझी टू ग्रो प्लांट आहे। याला जास्त मेंटेनन्स नाही लागत, म्हणजे लवकरात लवकर तुम्ही याला लावू शकता। कुंडीमध्ये लावले तर झाडाची वाढ खूप झपाट्याने होते, जास्त काळजी घ्यायची तुम्हाला गरज नाही पडत झाडाची। अजून झाड मित्रांनो ऊनी खूप जास्त असेल, डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवलं असेल त्याचे पानं जळत नाही मित्रांनो, हिरवगार राहते। अजून जे झाड आहे मित्रांनो ते ओव्हरऑलच हेल्दी राहते, लवकर खराब नाही होत, लो मेंटेनन्सवाला आहे। आणि याचे मित्रांनो फायदे काय असतात, तसे तर खूप फायदे असतात, पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पाहू तर मित्रांनो शमीचे जे हे पानं असतात शमीपत्र, हे मित्रांनो आपल्याला देवाला वाहण्यासाठी कामात येते, तर हे पूजेमध्ये आपल्याला यूज करता येतात, तर हे इम्पॉर्टंट याचा एक इम्पॉर्टन्स आहे। तर मग मित्रांनो शमीचं झाड तुम्हाला घरात नक्की लावायला पाहिजे। आता पाहून घेऊ की मित्रांनो शमीच्या झाडाला लावायचं कसं असते। तसं तर मित्रांनो जमिनीत पण तुम्ही लावू शकता, पण जमिनीत तेवढे जास्त तुम्हाला या झाडाचे पानं येतील नाही लवकर। समजा तुम्ही कुंड्यांमध्ये लावाल मित्रांनो, बरोबर परफेक्ट साईजच्या कुंड्या घेऊन, तर मित्रांनो कुंड्यांमध्ये शमीचं जे झाड आहे खूप लवकर त्याची वाढ होईल, अजून झाड म्हणजे चांगल्याने त्याची ग्रोथ होईल। तर मग मित्रांनो सगळ्यात पहिले जे शमीचं जे झाड आहे मित्रांनो ते आपण असं कटिंग वगैरेनी उगवू शकतो तसं, पण मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला नर्सरीपासून एक चांगलं झाड आणायला पाहिजे। आणि याच्यात पण खूप काही असे व्हेरायटीज असतात, तर याचं मित्रांनो जे असे पानं असतात ते बरोबर प्रॉपर पानं बघूनच आणाल, कारण कधी कधी कसं दुसरं वेगळंही झाड असते। तर शमीचं जे ओरिजिनल झाडं असतात त्यांची अशी पानं तुम्हाला बरोबर पाहून एक सिलेक्ट करून झाड आणायचं असते नर्सरीपासून। तर याला जसं लावण्याचं सांगितलं मित्रांनो, लावण्यासाठी नर्सरीपासूनच एखादं चांगलं शमीचं झाड घेऊन याल। आता याला लावायचं कसं असते, तर लावण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं जमिनीपैकी किंवा कुंड्यापैकी, तर बेस्ट राहील मित्रांनो कुंड्यांमध्ये लावा, कुंड्यांमध्ये झाडाची वाढ खूप चांगली होते। तर मग आता माती कशी तयार करायची, जी महाराष्ट्रातली काळी माती असते मित्रांनो ती पण वापरू शकता। अजून जी रेड सॉईल येते अशी लाल माती असते, ती लाल मातीमध्ये पण तुम्ही झाडांना लावू शकता। किंवा मित्रांनो बेस्ट राहील समजा तुमच्याकडे रिव्हर सँड म्हणजे जी रेती आहे ती असेल, तर तुम्हाला मित्रांनो 70% जी आपली काळी माती असते ती घेऊन घ्यायची आहे, म्हणजे नॉर्मल गार्डन सॉईल, आणि 30% मित्रांनो रिव्हर सँड म्हणजे जी रेती आहे कन्स्ट्रक्शनमध्ये जी यूज होते, त्या दोघांच्या मिक्सचरमध्ये मित्रांनो आपलं जे शमीचं झाड आहे त्याला तुम्हाला चांगल्याने लावून द्यायचं आहे। अजून कुंडी घेताना मित्रांनो जसं झाड आहे त्याच्यानुसारच कुंडी घ्यायची आहे। जसं अगर तुमचं समजा झाड एवढंच लहान असलं मित्रांनो, छोटंसं रोप असेल, तर त्याला एवढ्या मोठ्या एकदम कुंडीमध्ये नाही लावून ठेवायचं। तुम्हाला सुरुवात असे लहानशा कुंडीपासूनच करायचं, आणि जशी जशी झाडाची वाढ होईल मग त्याला रिपोर्ट करत चलाल, आणि मोठ्या कुंड्यांमध्ये मग लावून द्याल त्या झाडांना। एकदम डायरेक्ट मोठ्या कुंडीमध्ये लावण्याची चूक नका कराल, त्यांनी मुळांचंच ग्रोथ होत राहील, रूट्स ग्रोथ होत राहील, म्हणजे रूट्सचं डेव्हलपमेंट होत राहील, आणि झाडाचे वर जास्त पानं नाही येतील, आणि झाड वरती वाढ जास्त नाही करणार, खालीच वाढत राहील। म्हणून हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की छोट्या कुंडींपासून सुरू करायचं आहे, मग हळूहळू मोठ्या कुंडींवर शिफ्ट होऊन जायचं आहे। आता मग मित्रांनो याचे सिंपल केअर टिप्स सांगून देतो। याला कसं करायचं असते मित्रांनो, पिंचिंगची टेक्निक वापरायची। माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये जसं मी सांगितलं पिंचिंग कसं करायचं, असं तुम्हाला वरचा पार्ट धरायचा आहे मित्रांनो, आणि याला जस्ट असं तोडून घ्यायचं। आता हे झालं पिंचिंग मित्रांनो। आता ही काय झालं, इथून ब्रांच तुटून गेली आहे, तर हे जे असं वरच्या वर जे झाड वाढत होतं त्याच्याऐवजी मित्रांनो आता इथे जसं आपण पिंचिंग करून दिली आहे, तोडून दिली आहे, तर याला असे साईड ब्रांचिंग येतील, खूप सारे इकडनं अजून फांद्या फुटतील झाडाला, आणि झाडाला नवीन पानं येतील, आणि झाड खूप हिरवगार होईल। तर हा जो पॉईंट आहे मित्रांनो पिंचिंगचं नक्की करायचं आहे। मग कटिंगचं, तर कटिंगची जास्त या झाडाला गरज नाही पडत, पण समजा जसं आता तुम्ही पाहू शकता उन्हाळा सुरू होता मित्रांनो, तर त्याचे पाहू शकता थोडे काही काही फांदे एकदम वाळून गेले आहे। तर कटिंगमध्ये काय करायचे, जे पण वाळलेले फांदे असतात मित्रांनो ते तुम्हाला झाडापासून कापून सेपरेट आउट करून टाकायचे। तर हेच आहे की प्रूनिंगमध्ये म्हणजे छाटणीमध्ये तुम्हाला जे वाळलेले फांद्या दिसतील झाडाचे तेच फक्त कटिंग करायची आहे। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, तसं समजा तर याचे पानं हिरवेगारच राहतात, पण समजा मित्रांनो याचे जे पानं आहे तुमच्या झाडाचे हिरवगार नाही राहत आहे, पिवळे पडत आहे, किंवा ते म्हणजे असे ग्रीन नाही दिसत आहे चांगले, जसे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, मग मित्रांनो तुम्हाला ॲप्सम सॉल्ट 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचा, आणि झाडावर चांगल्याने त्याची फवारणी करून द्यायची। ॲप्सम सॉल्टवर मी माझ्या आधीच चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, काय असते, कशी झाडात वापर करायचं असते डिटेलमध्ये सांगितलं आहे, तर ती खताची प्लेलिस्ट मी तुम्हाला एंड स्क्रीनवर देऊन देईल, नक्की पाहाल। मग मित्रांनो तुम्हाला याच्यात काय करायचं असते, जसे याला फुलं वगैरे तर काही नाही लागत जास्त, तर मग मित्रांनो तुम्हाला
याला नायट्रोजन बेस फर्टिलायझर्सचाच जास्त वापर करायला पाहिजे, जेणे की याचे पानं हिरवेगार राहतील आणि झाडांना जास्तीत जास्त पानं येतील. त्याच्यासाठी मित्रांनो शेणखत, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट या तिघांपैकी मित्रांनो कोणतंही खत तुम्हाला एका महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं देऊन द्यायचं आहे. पण मॅक्सिमम मित्रांनो तुम्हाला एका महिन्यातनं एकदा तरी झाडाला कोणतंही या तिघांपैकी एक खत नक्की देऊन द्यायचं आहे. अजून मित्रांनो माझ्या चॅनलवर आधीच व्हिडिओज बनवून ठेवले आहे. मी हे खत घरच्या घरी कसे तयार करायचे तिन्ही खतांवर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. घरच्या घरी कसं तयार करायचं आणि झाडात कसं वापरायचं, तर मग ते पण व्हिडिओज नक्की पाहाल. आणि हेच मित्रांनो जसं शेणखत वगैरे मी तुम्हाला सांगितलं, नायट्रोजन बेस फर्टिलायझर एका महिन्यातनं एकदा झाडाला टाकून द्यायचं. अजून जास्त या झाडाला कोणतं खत नाही लागत. आणि जसं रासायनिक खत असतात केमिकल फर्टिलायझर्स मित्रांनो, त्याचा या झाडावर वापर करायचा अजिबात म्हणजे गरज नाही आहे. जसं तर कोणत्याच झाडांवर नाही करायला पाहिजे. घरी तुम्ही उगवत असाल तर ऑर्गॅनिकच गार्डनिंग करायला पाहिजे. जसं मी पण कोणत्याच रासायनिक केमिकल फर्टिलायझर्सचा वापर नाही करत झाडांमध्ये. मी टोटल ऑर्गॅनिकच झाडांवर सगळे खतांचा वापर करतो. तर तुम्हालाही तसंच करायला पाहिजे. पण या झाडासाठी मित्रांनो सांगत आहे की रासायनिक खतांचा वापर करायची काही गरज नाही आहे. तर हे काही सिंपल केअर टिप्स सांगितले मित्रांनो, तुम्हाला हे नक्की फॉलो करायचे आहे. अजून अशा प्रकारेच मित्रांनो तुम्हाला तुमचं शमीचं झाड कुंड्यांमध्ये लावायचे आणि त्याची काळजी घ्यायची आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे स्क्रीनवर प्लेलिस्ट येत असेल, इथे पाहू शकता तुम्ही आता स्क्रीनवर. त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. त्याच्यात मी सगळे जे खतांचे तुम्हाला व्हिडिओज सांगितले आधीच अपलोड करून ठेवले, तर या प्लेलिस्ट येत असेल मित्रांनो खताची. याला क्लिक करून नक्की कंप्लीट बघाल. मग अजून व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीच्या टाकून दिले. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तर ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.